महत्वाची बातमी, पहलगाम मधील गोळीबाराचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। गुजरातच्या अहमदाबादचे रहिवासी असलेले ऋषी भट यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे। झिप लाईनचा अनुभव घेत असताना अचानकपणे मागे गोळीबाराला सुरुवात झाली आणि लोकांची धावपळ झाली असं या व्हिडिओमध्ये दिसतंय। दरम्यान पत्नीसमोर काही लोकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या। आम्ही लपल्यामुळे बचावलो असं ऋषी भट यांनी म्हटलेलं आहे। परंतु झिप लाईन करताना शेजारी असणारी व्यक्ती अल्लाहू अकबर बोलत होता। गोळीबाराच्या दरम्यानच अल्लाहू अकबर बोलल्यामुळे त्याच्यावर संशय आहे असं ऋषी भट यांनी म्हटलेलं आहे। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। पैर लंबा करो। ऋषि भाई, आपका एक वीडियो अभी हमने देखा, आप जिप लाइन कर रहे और तभी फायरिंग होती, क्या कुछ हुआ था उस टाइम पे? उस टाइम पे कैसा हुआ था, हम लोग वहाँ पे पहुँचे, हमने वीडियोस बनाए, थोड़े फोटोग्राफ्स बनाए, ये सब हुआ। उसके बाद हम जिप लाइन की टिकट वगैरह ली और जिप लाइन स्टार्ट कर रहे थे। हमारे पहले तीन लोग की एक फैमिली थी, फिर दूसरे 3 लोग की फैमिली थी, फिर हम लोग थे। सब लोग नीचे पहुंच गए, मेरी वाइफ भी पहुंच गए, मेरे लड़का भी पहुंच गया। फिर मेरी जिप लाइन की बारी थी, तब मैंने जिप लाइन स्टार्ट की, तभी से फायरिंग स्टार्ट हुआ और वहां पे सब जगह पे फायरिंग हो रही थी। नीचे भागदौड़ मच गई, आप वीडियो में देख भी सकते हो। मैं वहां से करीबन, मुझे तो 10-12 सेकंड के बाद पता चला कि फायरिंग हो रही है, तब तक तो मैं मेरी मस्ती में ही था। पर जैसे मुझे पता चला, वहाँ पे मैं नीचे पहुँच के अटक के तुरंत वहाँ से जिप लाइन खोल के मैं वहाँ से कूद गया और मेरी वाइफ को और मेरे बच्चे को लेके भाग गया। क्योंकि जो मेरे पहले 2 फैमिली गई हुई थी, हस्बैंड वाइफ और उनके लड़के, हस्बैंड वाइफ और उन लड़के, तो वो दोनों फैमिली के हस्बैंड को रिलीजन पूछ के मेरी वाइफ के सामने उन्होंने गोली मार दी, अराउंड 6 to 8 फुट डिस्टेंस पे। तो वो लोग भी बहुत डर गए थे। फिर वहाँ से हम सीधा जिप लाइन से मैं कूद गया और वहाँ से हम भागने लगे। कई सारे लोगों को चलते चलते, मतलब भागते भागते भी गोलियां लग गई और हम वहाँ से सीधा भागते जिगजैग सीक्वेंस के अंदर मेन गेट पे पहुँच गए। और फिर वहाँ से हम नीचे जंगल में भागने लगे। तब मैक्सिमम 18 to 20 मिनट्स हुआ होगा। वहाँ पे हमने, इंडियन आर्मी ने हम लोगों को कवर कर लिया था, सारे टूरिस्ट को। भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची पळापळ सुरू झाली आहे। पाकिस्तानी आर्मीने दहशतवाद्यांना बंकरमध्ये लपायला सांगितलं। अनेक अतिरेक्यांना पाकिस्तानी आर्मी दुसऱ्या ठिकाणी आता हलवत आहे। पीओकेतल्या दहशतवाद्यांची पळापळ, पाकिस्तानी आर्मीनं बंकरमध्ये लपवलं। भारताच्या कारवाईच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची पळापळ सुरू झाली आहे। पाकिस्तानी आर्मीनं दहशतवाद्यांना बंकरमध्ये लपायला सांगितलंय। अनेक अतिरेक्यांना पाकिस्तानी आर्मी दुसऱ्या ठिकाणी हलवतीये। भारताकडून पीओकेतल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ल्याची भीती पाकिस्तानी आर्मीला वाटतेय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या 42 तळांवर भारतीय लष्करानं लक्ष केंद्रित केलंय। पीओकेतल्या 42 तळांवर शेकडो अतिरेकी असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडे आहे। या अतिरेक्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी सामील आहेत। याच पीओकेत 5 फेब्रुवारीला दहशतवाद्यांचा मोठा मेळावा झाला होता। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लानं याच मेळाव्यात कट रचल्याचं म्हटलं जातंय। या मेळाव्यात जगभरातील अतिरेकी आले, ज्यात हमासचे अतिरेकी खास पाहुणे होते। मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदचा मुलगाही मेळाव्यातल्या स्टेजवर होता। याच मेळाव्यात अतिरेक्यांनी भारताविरुद्ध आग ओकली होती। पीओकेतल्या या अतिरेक्यांवर भारतानं लक्ष केंद्रित केल्यानं पळापळ सुरू झाली आहे। दिल्लीमध्ये भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे। दोन्ही देशांनी 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार केला। या करारामुळे भारतीय नौदलाची ताकद लक्षणीयरित्या वाढणार आहे।
26 राफेल एम भारतात येणार, पाकिस्तानला धडकी. भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल एम विमानांचा करार झाला. या करारानुसार भारत 22 सिंगल सीटर आणि 4 डबल सीटर विमानं खरेदी करणार आहे. ही 26 राफेल एम विमानं भारतीय नौदलात सामील होणार आहेत. राफेल एम हे विमान नौदलाच्या विमानवाहू जहाजात वापरलं जाईल. राफेल एम विमानाची लांबी 50.1 फूट आणि वजन 15,000 किलो इतकं आहे. या विमानाची इंधन क्षमता 11,202 किलो इतकी आहे. हे विमान 52,000 फूट उंचीपर्यंत पोहोचू शकतं. विमानाचा वेग ताशी 2,205 किलोमीटर इतका आहे. राफेल एम फक्त एका मिनिटात 18,000 मीटर इतकी उंची गाठू शकतं. पाकिस्तानच्या F-16 आणि चीनच्या J-20 पेक्षा राफेल एम हे अत्याधुनिक विमान आहे. उड्डाण केल्यानंतर 3,700 किलोमीटर पर्यंतच्या अंतरापर्यंत हल्ला करण्यास ते सक्षम आहे. अगदी लहान जागेत देखील राफेल एम विमान उतरू शकतं. राफेल एम मध्ये शक्तिशाली जहाज विरोधी क्षेपणास्त्र देखील बसवता येतात. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र राफेल मधून टाकता येऊ शकतात. राफेल एम हे विमान पाणबुड्या शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी देखील विशेष रडारनं सुसज्ज आहे. राफेल एम मध्ये हवेत देखील इंधन भरता येतं. भारतीय नौदलाकडे INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत या 2 विमानवाहू युद्धनौका आहेत. सध्या यावर जुनी MiG-29K लढाऊ विमानं तैनात आहेत. अत्याधुनिक राफेल एम तैनात केलं तर समुद्रात भारताची ताकद अजून वाढणार आहे. राफेल एम लढाऊ विमानामुळे नौदलाची आकाश, जमीन आणि पाण्यावरची पकड अजून मजबूत होईल. राफेल एम विमानांचा भारत आणि फ्रान्समधला हा करार 63,000 कोटींचा आहे. 2028 ते 2029 मध्ये या विमानांची डिलिव्हरी सुरू होईल. ही सर्व 26 विमानं 2031 ते 2032 पर्यंत भारतात पोहोचणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर चीननं पाकिस्तानला साथ दिली तर तुर्कीनं पाकिस्तानला लष्करी साहित्य पुरवलं. लष्करी साहित्य घेऊन तुर्कीचं विमान पाकिस्तानी मिलिटरीच्या बेसवर उतरलं. दुसरीकडे स्वीडननं सुद्धा भारताला रॉकेट लॉन्चर दिली आहे. पहलगाम हल्ला प्रकरणात चीननं पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळलाय. पाकिस्ताननं या हल्ल्याची आंतरराष्ट्रीय तपास करण्याची मागणी केली. चीननं पाकिस्तानच्या निष्पक्ष तपास करावा या मागणीला साथ दिली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ डार यांनी रशिया, चीन आणि पाश्चात्य देश या तपासामध्ये भूमिका निभावू शकतात असं म्हटलं होतं. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान मोहम्मद इशाक डार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. चीन भारत पाकिस्तानच्या तणावाच्या स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं वांग यांनी म्हटलं. दोन्ही देश संयम ठेवतील, तणाव कमी करतील अशी प्रतिक्रिया चीननं दिली. पाकिस्तानच्या सुरक्षेची चिंता आम्ही समजू शकतो असंही चीननं म्हटलं. पाकिस्ताननं चीनच्या या समर्थनाच्या भूमिकेचं स्वागत केलं. दुसरीकडे स्वीडननं भारताला रॉकेट लॉन्चर्स दिली आहेत.
तुर्कीच्या लष्कराचं कार्गो विमान पाकिस्तान मिलिटरीच्या तळावर उतरले। या विमानामधून लष्करी साहित्य पाकिस्तानला पुरवलं गेल्याचं म्हटलं जातंय। तर पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे, तसंच पर्यटक भीतीनं लपल्याचं दिसतं। भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्स कडून व्हिडिओ रिलीज करण्यात आलेला आहे। याद्वारे भारतीय सैन्याची ताकद दिसून येते। दररोज भारताविरोधामध्ये भडकाऊ भाषणं करणाऱ्या पाकिस्तानला हा करारा जबाबच म्हणावा लागेल। पहलगाम हल्ल्यामधल्या 4 अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यातल्या जंगलामध्ये पाठलाग सुरू आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये 4 वेळा अतिरेक्यांचा ठाव ठिकाणा लागलेला आहे। घनदाट जंगलामध्ये सुरक्षा दलांकडून अतिरेक्यांची शोध मोहीम सुरू आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 3 आणि एका स्थानिक अतिरेक्याचा हात आहे। 4 वेळा वाचले पहलगामचे अतिरेकी, जंगलात सुरू आहे पाठलाग। 3 पाकिस्तानी तर 1 स्थानिक। पहलगाम हल्ल्यातल्या अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यात पाठलाग सुरू आहे। सुरक्षा दलांना गेल्या 5 दिवसात अतिरेक्यांचा 4 वेळा ठावठिकाणा लागलाय, पण घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी तिथून पळ काढलाय। पहलगाम हल्ल्यातल्या या अतिरेक्यांना काही स्थानिक काश्मीरी नागरिकांनी मदत केल्याचा संशय आहे। यातल्या 15 स्थानिकांची ओळख सुरक्षा दलांनी पटवली आहे। त्यातील 3 मुख्य संशयितांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे। पहलगाममध्ये एकूण 4 अतिरेक्यांनी हल्ला केला होता। त्यापैकी 3 अतिरेकी पाकिस्तानी तर 1 अतिरेकी स्थानिक होता। हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक अतिरेकाचं नाव आदिल ठोकर असं आहे। याच आदिल ठोकरचं घर भारतीय लष्करानं बॉम्बने उडवून दिलंय। 4 दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये AK-47 आणि M4 असॉल्ट रायफलनं पर्यटकांवर गोळीबार केला। पहलगाममधल्या घटनास्थळावरून कारतूसं देखील जप्त करण्यात आली आहे। पहलगाममध्ये पहिल्यांदा 2 अतिरेक्यांनी गोळीबार केला। त्यावेळी इतर 2 अतिरेकी हॉटेलच्या मागच्या बाजूला दबा धरून बसले होते। लोकल फोटोग्राफरनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। त्यावरून 4 अतिरेक्यांची ओळख पटवण्यात यश आलंय। जंगलाच्या रस्त्यानं 22 तास चालत हे अतिरेकी बैसरन व्हॅलीमध्ये आले होते। हल्ल्यानंतर अतिरेक्यांनी 2 पर्यटकांचे मोबाईल फोन देखील खेचून नेले। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आपल्यावर कारवाई करू शकतो या शक्यतेनं पाकिस्तान घाबरलाय। भारतासोबत युद्ध न झालेलं बरं असा सल्ला नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिलेला आहे। इकडे भारतामध्ये सरकारमधल्या उच्च पदस्थांच्या बैठका सुरू आहेत। लष्कर प्रमुख राजनाथ सिंग यांची पंतप्रधान मोदींसोबत 40 मिनिटं बैठक झाली आहे। पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बैठक झाली। लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर राजनाथ सिंहांची मोदींसोबत 40 मिनिट चर्चा झाली। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान उपस्थित होते। पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधी उल्लंघन आणि त्याला प्रत्युत्तर देण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली। तर भारतासोबत युद्ध न झालेलं बरं आहे असं म्हणत नवाज शरीफांनी पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांना सल्ला दिलाय। पाकिस्तानने युद्धाऐवजी सर्व राजनैतिक संसाधनं वापरावीत असा सल्ला नवाज शरीफांनी दिलाय। दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य घाबरलेलं पाहायला मिळतंय। एकूण 250 अधिकाऱ्यांसह 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। तर जम्मू काश्मीरच्या विधिमंडळात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पहलगाम हल्ल्यावर बोलताना भावुक झाले।
पर्यटकांना सुरक्षित पाठवण्याचे कर्तव्य पार पडू न शकल्याची खंत यावेळी अब्दुल्लांकडून व्यक्त करण्यात आली. 26 साल में मैंने जम्मू कश्मीर में किसी हमले के बाद लोगों को इस तरह बाहर आते हुए नहीं देखा. जुलूस निकाले, नारे दिए, बैनर बनाए, मोमबत्तियां जलाएं, ये कहने के लिए कि हम इस हमले के साथ नहीं हैं. तर भारताला उगाच धमक्या देऊ नका अशा भाषेत असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला ठणकावलंय. के जो पॉलिटिशियन जो ये क्या बोलते बड़बड़ापन बोलते ना, ये बकबक कर रहे हैं ना, मत करो ऐसा. आप ये ठीक नहीं है. आपके घर में आप इन शैतानों को पाल रहे हैं. आप क्या बना सकते हैं वहां पे? दवाएं नहीं बना सकते, मलेरिया की दवा नहीं बना सकते. तुम क्या बात कर रहे हैं आप? तर भारतानंच हल्ला केला असं म्हणत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळलाय. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी 1 तास हल्ला केला, पण भारतीय लष्कर काहीच करू शकलं नाही असं आफ्रिदी म्हणाले. आफ्रिदीच्या या वक्तव्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केलेला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळलाय. पहलगाम हल्ला हा भारतानं स्वतःच्याच नागरिकांवर घडवून आणलेला हल्ला आहे असं आफ्रिदी म्हणालाय. स्वतःच हल्ला करून भारतानं पाकिस्तानकडे बोट दाखवलंय असं संतापजनक वक्तव्य आफ्रिदीनं केलंय. आप एक घंटे तक दहशतगर्द वहां दहशतगर्दी करते रहे, ठीक है. वहां तक 8 लाख फौज में से कोई नहीं आया, और जब आए तो 10 मिनट के ऊपर पाकिस्तान पे इल्जाम लगा दिया. तो आई मीन कि खुद ही ब्लंडर्स मारते रहते हैं, खुद ही लोगों को मरवा देते हैं, फिर उनकी वीडियोस दिखाते हैं कि नहीं वो तो जिंदा है. तो आई मीन इस तरह का ना करें. हमने हमेशा देखिए दहशतगर्दी आप किसी कोई भी मुल्क कोई भी मजहब सपोर्ट नहीं करता. कौन है जी इन्हें? कौन है इन्हें? नाटक है क्या ये? छोड़ो ना. तुम क्या जोकरों का नाम ले रहे मेरे सामने? छोड़ो ना इन लोगों को. क्या बार उनको मैं इसी सिंधु दरिया के साथ खड़े होके भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा. या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा. के जो पॉलिटिशियन जो ये क्या बोलते बड़बड़ापन बोलते ना, ये बकबक कर रहे हैं ना, मत करो ऐसा. आप ये ठीक नहीं है. आपके घर में आप इन शैतानों को पाल रहे हैं. आपके पास बलूचिस्तान का मसला है, आपका टीटीपी का मसला है. आप उसको देखो. आप क्या बना सकते हैं वहां पे? दवाएं नहीं बना सकते, मलेरिया की दवा नहीं बना सकते. तुम क्या बात कर रहे हैं आप? तो ये इस तरह के जो बातें कर रहे हैं लोग, ये ठीक नहीं है. शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचाच माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया हा चांगलाच भडकलाय. शाहिद आफ्रिदी हा अतिरेकी विचारांशी जोडला गेलाय असं कनेरिया म्हणालाय. भारतीय टेलिव्हिजनवर त्याला स्थान देऊ नका असाही सल्ला कनेरियानं दिलाय. भारतानं पाकिस्तान सोबत यापुढे क्रिकेट खेळू नये असं भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन म्हणालाय. अतिरेक्यांनी दिलेल्या जखमा या क्रिकेटमुळे भरू शकत नाहीत असं ट्विट अझरुद्दीननं केलंय. भारतानं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचं युट्यूब चॅनल भारतात बंद केलंय, तर पाकिस्तानचे इतरही 16 युट्यूब चॅनल्स भारतात बॅन करण्यात आलेत. यात समा टीव्ही, बोल न्यूज, जिओ न्यूज या चॅनल्सचा समावेश आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? सरकारने हल्ल्याची जबाबदारी घ्यावी असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वडेट्टीवारांवर जोरदार टीका केली आहे. जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए. पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्योर नहीं है, इस सरकार का फेल्योर नहीं है. इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं? तो उन्होंने हिंदू का पूछकर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन
जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललं आहे. आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं. तिथे थोडी होते वडेट्टीवार, ते इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे. आणि म्हणजे मला याच्याकडे शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही. देश में दो समुदायों को, दो धर्मों को आपस में लड़ाने के लिए और देश का नुकसान करने के लिए उनकी मंशा हो सकती है. तो इसके पीछे की पाकिस्तान की राजनीति अपने देश को नुकसान पहुंचाने की है. हिंदुस्तान को ये असीर करने वाली शक्तियां जो है उसके बारे में सरकार जो भी कार्रवाई करे उसके लिए कांग्रेस पूरी पुरजोर से उनके साथ में रहेगी.